ग्रुप कॅप्टन शुभांकू शुक्ला हे भारतीय वायुसेनेचे एक नावाजलेले टेस्ट पायलट आणि इस्रोचे अंतराळवीर आहेत। ते आंतरराष्ट्रीय स्थानकावर जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर बनले आहेत। त्यांच्या या ऐतिहासिक प्रवासाने भारताच्या अंतराळ संशोधन क्षेत्रात एक नवीन अध्याय जोडला आहे। राकेश शर्मा यांच्यानंतर 1984 मध्ये अंतराळात गेलेल्या पहिल्या भारतीयानंतर शुभांशु शुक्ला हे दुसरे भारतीय आहेत जे अंतराळात झेप घेत आहेत। त्यांचा हा प्रवास एक्सिओम 4 मिशन अंतर्गत 25 जून 2025 रोजी नासाच्या केनेडी स्पेस सेंटर येथून स्पेस एक्सच्या क्रू ड्रॅगन अंतराळ यानाद्वारे सुरू। शुभांकू शुक्ला यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1985 रोजी उत्तर प्रदेशातील लखनौ येथे झाला। त्यांचे वडील शंभूदयाल शुक्ला, आई आशा शुक्ला यांनी त्यांच्या यशाबद्दल नेहमीच अभिमान व्यक्त केला आहे। शुभांशु शुक्ला यांनी लखनौच्या सिटी मॉन्टेसरी स्कूल अलीगंज येथून प्राथमिक शिक्षण पूर्ण केले। 1999च्या कारगिल युद्धाने प्रेरित होऊन त्यांनी स्वतःहून UPSC NDA परीक्षा दिली आणि ती उत्तीर्ण केली। त्यांनी 2005 मध्ये नॅशनल डिफेन्स अकादमी मधून कम्प्युटर सायन्स लॅब मध्ये बॅचलर ऑफ सायन्स पदवी घेतली। जून 2006 मध्ये शुभांशु शुक्ला भारतीय वायुसेनेत फायटर पायलट म्हणून रुजू झाले। त्यांनी Su-13, MiG-21, MiG-29, जॅग्वार, N-32 अशा विविध विमानांवर 2000 तासाहून अधिक उड्डाणाचा अनुभव घेतला। ते एक अनुभवी कॉम्बॅट लीडर आणि टेस्ट पायलट आहे। जून 2019 मध्ये त्यांना विंग कमांडर म्हणून पदोन्नती मिळाली आणि मार्च 2024 मध्ये त्यांना ग्रुप कॅप्टन पदावर बढती देण्यात आली। 2019 मध्ये भारतीय वायुसेनेच्या इन्स्टिट्यूट ऑफ एरोस्पेस मेडिसिन मार्फत शुभांशु यांनी इस्रोच्या अंतराळवीर निवड प्रक्रियेसाठी पाठवण्यात आले। त्यानंतर त्यांची इस्रो आणि IAM यांनी 4 अंतिम उमेदवारांपैकी एक म्हणून निवड केली। 2020 मध्ये ते इतर 3 निवडक अंतराळवीरासह रशियातील युरी गागारिन कॉस्मेटिक ट्रेनिंग सेंटर येथे मूलभूत प्रशिक्षणासाठी गेले। 2021 मध्ये हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी बेंगळुरू येथील इस्रोच्या अंतराळवीर प्रशिक्षण केंद्रात पुढील प्रशिक्षण घेतले। ऑगस्ट 2024 मध्ये त्यांनी नासाच्या ह्यूस्टन येथील जॉन्सन स्पेस सेंटर येथे एक्सिओम 4 मिशनसाठी विशेष प्रशिक्षण सुरू केले। 27 फेब्रुवारी 2024 रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तिरुअनंतपुरम येथील विक्रम साराभाई अंतराळ केंद्रात गगनयान मिशनसाठी 4 अंतराळवीरांची नावे जाहीर केली, ज्यात शुभांशु शुक्ला यांचा समावेश होता। जानेवारी 2025 मध्ये नॅशनल मिशन असाइनमेंट बोर्डाने त्यांना एक्सिओम 4 मिशनसाठी प्राईम अंतराळवीर म्हणून निवडले, तर ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्णन नायर यांची बॅकअप अंतराळवीर म्हणून नियुक्ती झाली। एक्सिओम 4 मिशन, ज्याला मिशन आकाशगंगा असेही संबोधले जाते, हे इस्रो आणि नासा यांच्यातील संयुक्त सहकार्याचा भाग आहे। हे मिशन 25 जून 2025 रोजी फ्लोरिडा येथील नासाच्या केनेडी स्पेस सेंटर येथून स्पेस एक्सच्या फाल्कन 9 रॉकेट आणि क्रू ड्रॅगन यानाद्वारे लॉन्च झाले। हिमांशु शुक्ला या मिशनचे पायलट आहेत, तर मिशनचे नेतृत्व नासाच्या माजी अंतराळवीर पेगी व्हिस्टन करत आहेत। याशिवाय पोलंडचे स्लावोश उझान्स्की आणि हंगेरीचे तिबोर कपू हे देखील या मिशनचा भाग आहे। या 14 दिवसांच्या मिशन दरम्यान शुभांशु शुक्ला अंतराळ स्थानकावर 7 वैज्ञानिक प्रयोग करतील, ज्यात अंतराळात शेती उगवणे, ट्रायडिग्रेड्स यांच्यावरील संशोधन आणि मायक्रोग्रॅव्हिटीचा माणसाच्या शरीरावर होणारा परिणाम यांचा समावेश आहे। त्यांनी अंतराळात योगासने करायची आणि त्यांचा अनुभव फोटो व्हिडिओद्वारे भारतीय जनतेशी शेअर करायची इच्छा व्यक्त केली आहे। शुभांशु शुक्ला हे इस्रोच्या गगनयान मिशनसाठी निवडलेल्या 4 अंतराळवीरपैकी एक आहेत। गगनयान हा भारताचा पहिला मानवयुक्त अंतराळ मिशन आहे, ज्यामुळे भारत अंतराळात मानव पाठवणारा 4था देश ठरणार आहे। एक्सिओम 4 मधील त्यांचा अनुभव गगनयान मिशनच्या यशासाठी महत्त्वाचा ठरेल। शुभांशु यांचे कुटुंब लखनौमध्ये राहतात। त्यांचे वडील शंभूदयाल शुक्ला, आई आशा शुक्ला यांनी त्यांच्या यशाबद्दल आनंद आणि अभिमान व्यक्त केला आहे। शुभांशु यांनी इस्रो आणि नासाद्वारे निर्धारित खास आहार घ्यावा लागतो, ज्यात नियंत्रित कॅलरीज असलेले पनीर आणि अर्धवट शिजलेल्या भाज्या समाविष्ट आहेत। त्यांना ब्लॅक कॉफी खूप आवडते आणि ते स्वतः बनवलेले अन्न खाणे पसंत करतात। शुभांशु यांनी राकेश शर्मा यांच्या अंतराळ प्रवासाबद्दल शालेय पुस्तकांमधून वाचले होते, ज्यामुळे त्यांना अंतराळवीर बनण्याची प्रेरणा मिळाली। शुभांशु शुक्ला यांचा हा प्रवास भारतीयांच्या अंतराळ संशोधनातील एक मैलाचा दगड आहे। राकेश शर्मा यांच्या 1984च्या अंतराळ प्रवासानंतर तब्बल 41 वर्षांनी एक भारतीय अंतराळवीर ISS वर पोहोचला आहे। शुभांशु शुक्ला यांची ही यात्रा केवळ एक उड्डाण नाही, तर भारताच्या अंतराळ संशोधनातील नव्या युगाची सुरुवात आहे।